रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज पण खूप चांगलं लोकेशन निवडले आणि जर घर बघितलं तर एक नंबर घर आहे। अनयूज अनटच कोरा हायर फ्लोरला बिल्डिंग, तशी एकूण 25 माळ्याची बिल्डिंग आहे, पण आपला हायर फ्लोरलाच एक 1 BHK जॉईंट करून ठेवलेला हा 3 BHK होणार आहे। आणि अशाच ठिकाणी हा फ्लॅट आपण बघतोय। घरातनं जर तुम्ही बघितलं तर व्ह्यू एक नंबर आहे, कारण की पूर्ण ठाण्याची जी कोळशेची खाडी आहे ही खाडी बाकी तुम्हाला तुमच्या घरामधनं एकदम नेट अँड क्लीन दिसते। आणि ह्याचं जे लोकेशन आहे हे हिरनंदानी इस्टेटला बाजूला लागून सांगवी नेस्टा नावाची बिल्डिंग, आणि त्या सांगवी नेस्टामध्ये चांगल्या पद्धतीची मोठी बाल्कनी असणारा आणि 1100 कार्पेट असणारा हा 3 BHKचा फ्लॅट खरं आपण बघतोय। त्या फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये जर तुम्ही बघितलं तर अशी सुंदर आणि मोठी बाल्कनी तुम्हाला मिळते। आणि जर आपण फ्लॅटमध्ये जायचा विचार जर केला तर तुम्हाला असा मोठा हॉल मिळतोय। हा हॉल खूप मोठा नक्की आहे, कारण तुम्हाला जाणवेल घरात आल्यानंतर की याची हॉलची साईज किती मोठी आहे। राहिला प्रश्न घराच्या बाहेर जाताना, तर हा साऊथ वेस्ट असणारा फ्लॅट आहे। साऊथ वेस्ट तुम्ही बाहेर पडता आणि जर तुम्ही बघितलं तर समोर 2 फ्लॅट आहेत। ह्या साईडला एक लिफ्ट आहे, ह्या साईडला एक लिफ्ट आहे, आणि इकडं साईडला पण जर तुम्ही बघितलं तर इथं पण आपल्याला म्हणजे टोटल 4 फ्लॅट आहेत। ह्या फ्लोअरवरती तर 3च फ्लॅट आहेत, पण लिफ्ट बघितलं तर 3 आहेत। घराच्या हा जो सेक्शन आहे लॉबीचा, याच्यात जर तुम्ही बघितलं तुमच्या घराच्या इकडे जरी बघितलं तर इकडे एवढी मोठी जागा आहे, पण इकडे नंतर खाली स्टेअरकेस असणार आहे। पण जागा एवढी मोठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये मात्र नक्की मिळते। आतमध्ये जातो त्यावेळेला नॉर्थ ईस्ट आहे, त्याच्यामुळे तुमचं सकाळचं ऊन बिन सगळं घरामध्ये नक्की येईल। हॉलची साईज तुम्ही बघू शकता किती मोठा आणि किती प्रशस्त हा तुमचा हॉल आहे। जे मंडळी खूप मोठा हॉल बघतायत, मला असं वाटते त्यांच्यासाठी ही जागा खूप उत्तम असू शकते, कारण हॉलची साईज मोठी आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीनं कसं पाहिजे तसं तुम्हाला याला सगळं करता येईल। आणि विशेष म्हणजे हॉलला 2 ठिकाणी बाल्कनी, एक बाल्कनी मी दाखवली त्याप्रमाणे तिथे एक बाल्कनी आहे, परत इथं आलं का इथे एक बाल्कनी आहे। आणि मग जर आपण ह्या बाल्कनीतनं जर उभं राहिलो तर मग मात्र व्ह्यू एक नंबर आहे, कारण की तुम्हाला तुमच्या घरामधनं श्रीमा शाळा दिसते, हिरनंदानी इस्टेट पूर्णपणे दिसते, TCS कंपनी किंवा हे सगळं, आणि असं पद्धतशीर तुम्हाला चांगला व्ह्यू बाकी नक्की तुम्हाला तुमच्या घरामधनं नक्की मिळतो। इथं गार्डन बिर्डन तसला काही प्रकार नाही आहे किंवा ॲम्युनिटीज वगैरे असा काही विषय नाही आहे। सिंगल बिल्डिंगचं टावर आहे जे ग्राउंड प्लस 25 माळ्याचं आहे। आजूबाजूला शाळा, TCS कंपनी, हॉस्पिटल्स ते सगळं जवळ असणार आहे। या साईडला जर आपण आलो तर इथे कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला चांगलं मोठं दिलं गेलेलं असणार आहे। आणि परत विशेष म्हणजे जर आपण इकडे आलो तर तुम्हाला इथे एक खूप मोठी अशी ड्राय बाल्कनी, ही ड्राय बाल्कनी इथून चालू होते अशी इथपर्यंत जरी आलो तर तुम्हाला ही ड्राय बाल्कनी बाकी मस्त मिळते। आणि इकडून जर बघितलं मग मात्र तुम्हाला सगळं ब्रह्मांड दिसते। ह्या फ्लॅटमधनं सगळं तुम्हाला असं ब्रह्मांड म्हणा किंवा ओबराय म्हणा किंवा पुढं जे आत्ता सध्या लोढा हमारा वगैरे ह्या सगळ्या प्रोजेक्ट्स तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी नीटनेटका आणि पद्धतशीरपणे नक्की दिसतो। अशा पद्धतीचं हे तुमचं वॉशरूम होतं किंवा मग ड्राय बाल्कनी होते। जस्ट याच्या जर आपण अपोजिटला आलो तर इथं चांगलं मस्त 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन तुम्हाला दिलं गेलेलं असणार आहे। आणि नंतर इकडे आला तर इथे परत तुम्हाला एक बाल्कनी दिली गेलेली आहे। म्हणजे ही बाल्कनीतनं जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला सगळं खाडीबिडी, हिरनंदानी इस्टेट बिस्टेट सगळं सुंदर आणि चांगलं दिसतंय। अशा पद्धतीचं हे तुमचं किचन होतं। घरामध्ये खेळती हवा आहे, घरामध्ये उजेड चांगला आहे, त्याच्यामुळे तोही काही प्रश्न नाही। ज्यावेळेला पुढे आल्यानंतर तुम्हाला ह्या इथे एक थोडीशी अशी कपाट बनवण्यासाठी चांगली मोठी जागा दिली गेलेली असणार आहे। नंतर ज्यावेळेला बेडरूमला आपण येतो त्यावेळेला हे बेडरूम असं पद्धतशीर आणि चांगलं बेडरूम असणार आहे। आणि बेडरूमला परत जर तुम्ही आलात तर इथं बेडरूमला पण एक मस्त आणि चांगल्या पद्धतीची तुम्हाला बाल्कनी दिली गेलेली असणार आहे। ह्या बाल्कनीतनं मात्र तुम्हाला एअरपोर्ट स्टेशन म्हणा किंवा मग इकडे सगळं असं सुंदर आणि चांगलं पद्धतशीर तुम्हाला इकडनं पण दिसतंय। हे कोलशेतचं सगळी खाडी वगैरे सगळं असं ग्रीन म्हणा सगळ्याच पद्धतशीर असा तुम्हाला इकडनं व्ह्यू मिळतो। नंतर मात्र आता हा फ्लॅट अनयूज अनटच फ्लॅट आहे। तसं बघितलं तर परत इथे तुम्हाला असं कपाट आहे, आणि कपाटातली जागा मात्र तुम्हाला इकडं खूप मोठी आहे, कारण इकडनं जर तुम्ही बघितलं एवढं मोठं कपाट, परत त्या साईडला जर गेलं तर ह्या भिंतीपासून अगदी त्या भिंतीपर्यंत एवढी मोठी जागा तुम्हाला इथं ह्या कपाट बनवण्यासाठी मिळते। नंतर इकडं आपण आलो तर इथे तुम्हाला वॉशरूम, बाथरूम नवं कोरं जॅगवारचं फिटिंग असलेलं हे एक आपल्याला चांगल्या पद्धतीचं नक्की मिळणार आहे। राहिलं आता ह्या साईडचे जे तुम्हाला बेडरूम्स होतं किंवा किचन्स होतं किंवा वॉशरूम्स होतं ते मी सगळं तुम्हाला सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं इकडून दाखवले। ज्यावेळेला आपण अपोजिट डायरेक्शनला जाणार आहोत, कारण त्या साईडला पण बेडरूम्स आहेत,
वॉशरूम्स आहेत तर ते बघू, कारण हा 1 BHK जॉईंट असल्या कारणानं मग त्या पद्धतीचं आहे. इकडे आला तर तुम्हाला परत इथे वॉशरूम बाथरूम टॉयलेट एक मोठं आणि चांगल्या पद्धतशीरपणे इकडं पण एक तुम्हाला दिले गेलेलं असणार आहे. आणि नंतर इकडे पण जरी आलात इथे तेवढीच मोठी ड्राय बाल्कनी आहे, जेवढी मोठी आपण ड्राय बाल्कनी तिकडे ठेवली. एखादा जरी समजा विचार केला की आपल्याला डॉग वगैरे ठेवायचं म्हटलं तरी मला असं वाटतं एवढी मोठी जागा त्याला वापरता येईल. इकडून मात्र तुम्हाला मग मात्र हॉरिझन प्राईम हॉस्पिटल म्हणा, हिरनंदानीची श्रीमाची शाळा किंवा मग हे मेट्रोचं स्टेशन वगैरे तुम्हाला बघा हाकेच्या अंतरावरती मेट्रो स्टेशन इथून तुम्हाला आहे. अशा पद्धतीचं तुम्हाला इकडनं पण चांगल्या पद्धतीचा व्ह्यू आणि चांगल्या पद्धतीचं सगळं तुम्हाला बघा. इकडून हिल वगैरे सगळं ड्राय बाल्कनीमधनं मात्र मस्त आणि चांगलं नक्की दिसतं. तुम्ही इकडं पण वॉशिंग मशीनचा पॉईंट बनवला तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. इकडनं हवा मात्र खूप चांगली येते. आणि नंतर जर आपण ह्या वॉशरूम बाथरूममधनं जर पुढं जाण्याचा विचार केला तर जिथे त्या बेडरूममध्ये किचन होतं तिथे एक असं मस्त आणि चांगल्या पद्धतीचं बेडरूम बनवलं गेलेलं आहे. ह्या बेडरूममध्ये आल्यानंतर इकडे तुम्हाला परत इकडे बाल्कनीची पण सुविधा दिली गेलेली असणार आहे. जेवढं तिकडलं किचन होतं तेवढंच मोठं इकडं बेडरूम असं नाही. इकडनं पण जर व्ह्यू बघितलं तर खाडी किंवा मग हिरनंदानी इस्टेट वगैरे हे सगळं सुस्पष्ट आणि नीट अँड क्लीन तुम्हाला दिसतं. हे तुम्ही गेस्ट बेडरूम म्हणून तरी बनवलं तरी चालेल. एवढी मोठी जागा मात्र नक्की आहे. वॉशरूम तुम्हाला जेवढे ठेवायचे तेवढे ठेवा. परत इथे एक अशी एवढी मोठी कपाट बनवण्यासाठी एक छोटीशी जागा आहे. जर तुम्ही तिकडलं पण आणि इकडे जर बघितलं तर अशा पद्धतीचं तुम्हाला इकडे मिळेल. परत इकडे आपण आलो तर इथे तुम्हाला एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट चांगलं मोठं आणि चांगल्या पद्धतीचं जॅग्वार फिटिंगचं इकडं पण दिलं गेलेलं असणार आहे. आणि याच्या बाहेर जर आपण आलो तर इथं तुम्हाला परत चांगल्या पद्धतीचं इथं बेडरूम मिळणार आहे. आणि इकडे जर बघितलं तर इथं कपाट बनवण्यासाठी एक चांगली मोठी जागा इकडं पण आपल्याला मिळणार आहे. नंतर ह्या बेडरूमला परत इथं एक चांगल्या पद्धतीची खरं बाल्कनी दिली गेलेली असणार आहे. आणि ह्या बाल्कनीतनं जरी आपण बघितलं तर मग मात्र न्यू हॉरिझॉन शाळा म्हणा, हिरनंदानीची शाळा म्हणा, श्रीमा शाळा म्हणा, TCSचं ऑफिस म्हणा, या सगळ्याच गोष्टी तुम्हाला इथं सगळ्या व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीच्या मिळणार आहेत. आणि व्ह्यू पण खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा अशा पद्धतीचा हा 3 BHKचा खरं जो 1 BHK जॉईंट बनवलेला फ्लॅट आहे. राहिला प्रश्न मेंटेनन्सचा तर साधारणतः 9,000 रुपये तुम्हाला याचा मेंटेनन्स पण येणार आहे. आणि आत्ता सध्या मात्र त्याची 2 करोड 20 लाख रुपयाची किंमत आहे. 2 करोड 20मध्ये कमी होणार आहे, असं नाही की कमी होणारच नाही आहे. बिल्डिंगला OC आलेली आहे, CC आलेली आहे, सोसायटीज बनवण्याचं काम सध्या चाललेलं आहे. त्याच्यामुळे जर कोणी असं सिंगल बिल्डिंगमध्ये असा मोठा फ्लॅट, असा मोठा हॉलवाला फ्लॅट जर कोणी बघत असेल आणि ह्या बजेटचा किंवा ह्या लोकेशनला जर कोणी बघत असेल तर हा फ्लॅट आपल्याला मिळतो. भविष्यात तर जर तुम्ही बघितलं तर जे निळे जे हे सगळं दिसतंय ना, हे जे इंटरनल रिंग मेट्रोचं जे काम आहे ते हे रिंग मेट्रोचं काम मात्र हे ठाण्यामध्ये बघा अशा पद्धतीनं चालू झालेलं आहे. तुमच्या समोरच आहे हे रिंग मेट्रो. हे ब्रह्मांडला स्वस्तिक पाम्स म्हणा किंवा श्रीजी स्प्लेंडर म्हणा, ह्या सगळ्या सोसायटी आहेत. त्याच्या आतमध्ये सध्या जागा इकडं रहदारी कमी असल्या कारणानं मग इकडे रिंग मेट्रोचं काम मात्र इकडनं चालू झालं. तुम्हाला ते दाखवायचं. हे रिंग मेट्रोचं काम ठाण्यातनं हळूहळू संथ गतीनं चालू झालेलं आहे. रिंग मेट्रो पण इकडनं जवळ येणार आहे आणि मेन मेट्रो पण तुम्हाला इथून 5 मिनिटाच्या अंतरावरती रिंग मेट्रो, 5 मिनिटाच्या अंतरावरती मेन मेट्रो जे घोडबंदर रोडची आहे ही दोन्ही कनेक्शन्स अशा पद्धतीत तुम्हाला इथं ह्या फ्लॅटच्या संदर्भात मिळणार आहेत. ठाणा स्टेशनपासून 8 किलोमीटर अंतरावरती असणारा हा फ्लॅट आहे. हिरनंदानी इस्टेट लागून असणारा हा फ्लॅट आहे. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळे घरं आम्ही रोज दाखवतोय. तर 2 करोड 20 लाख रुपये निगोशिएबल होतील, पण ते पटलं तर पुढचे विषय ऑल इन्क्लुझिव्ह असणार आहे. मात्र 2 करोड 20 लाख ऑल इन्क्लुझिव्ह समोर बसून कमी करण्याचा प्रयत्न करू. अशाच पद्धतीचे आमचे घरं आपण रोज बघत राहा आणि जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, हीच मी सगळ्यांना विनंती करतो. आणि तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.